नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मधील युनिट क्रमांक 3.1 इफ या कवितेबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहत। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। इफ मीन्स जर। आता इफचा उपयोग आपण हा कंडिशनल सेंटेन्स मध्ये यूज करत असतो किंवा क्लॉज मध्ये सबऑर्डिनेटर म्हणून सुद्धा इफचा यूज करत असतो। तर इफ म्हणजे जर। ओके, तर चला मित्रांनो, आपण कवितेबद्दल माहिती बघूया। तर कवितेचे कवी आहेत रुडयार्ड किपलिंग। तर रुडयार्ड किपलिंगचा जन्म हा 1865 1865 अँड 1936 म्हणजे 1936 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। सो रुडयार्ड किपलिंग वॉज ॲन इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉव्हेलिस्ट। तर रुडयार्ड किपलिंग वॉज ॲन इंग्लिश जर्नलिस्ट। तर रुडयार्ड किपलिंग हे इंग्लिश जर्नलिस्ट म्हणजे एका वृत्तपत्राचे ते काय होते, पत्रकार होते। शॉर्ट स्टोरी रायटर, ते एक लघुकथाकार होते। पोएट होते, कवी होते। अँड नॉव्हेलिस्ट, एक कादंबरीकार होते। किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर इन द युनायटेड किंगडम इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th अँड अर्ली 20th century। तर रुडयार्ड किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर इन द युनायटेड किंगडम। तर ते युनायटेड किंगडम मधील एक महान असे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर म्हणजे या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचा यूज केलेला आहे। तर वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर म्हणजे त्यांच्यासारखे दुसरे कोणीच नाही, म्हणजे इतर लेखकांपेक्षाही पॉप्युलर रायटर होते, म्हणजे खूप असे प्रसिद्ध असे लेखक होते। कुठले? तर इन द युनायटेड किंगडम। तर युनायटेड किंगडम मधील सगळ्यात महान असे रायटर होते। कशामध्ये? तर इन बोथ प्रोज अँड वर्स, तर दोन्हीमध्ये, म्हणजे कथा आणि काव्यामध्ये, दोन्हीमध्ये ते एक महान लेखक होऊन गेले। इन द लेट 19th अँड अर्ली 20th century। तर कुठं? तर 19 आणि 20व्या शतकामध्ये ते एक महान लेखक होऊन गेले युनायटेड किंगडम मधील। ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42। ॲट द एज ऑफ 42 म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी त्यांना एक नोबेल प्राइज म्हणजे त्यांना नोबेल प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। कशामध्ये? फॉर लिटरेचर इन 1907 म्हणजे 1907 मध्ये त्यांना लिटरेचर म्हणजे वाङ्मय, लिटरेचर म्हणजे वाङ्मयामध्ये नोबेल प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं वयाच्या 42व्या वर्षी 1907 मध्ये। ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज। ही वॉज द फर्स्ट रायटर, ते हे पहिले लेखक होते की ज्यांना इंग्रजी लिखाणामध्ये त्यांना काय मिळवले? प्राइज मिळवले। द प्राइज रिसीव म्हणजे प्राप्त केले, की हे पहिले असे लेखक होते की त्यांनी इंग्रजी लिखाणामध्ये त्यांनी प्राइज प्राप्त केलेले होते। दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन अँड धिस पोएम इज अ ॲडवाइस। हे काय आहे? एक ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन म्हणजे वडिलाकडून त्याच्या मुलाला दिल्या गेलेलं काय आहे? ॲडवाइस आहे, सल्ला आहे। ओके, तर चला मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया। ओके, सो लेट्स बिगिन द फर्स्ट स्टांजा। इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू। इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू। If you can wait and not be tired by waiting, or being light about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. Okay, so this is the first stanza. So let's see the description of first stanza. Okay, तर बघा काय म्हणते पहिल्या कडव्यामध्ये, इफ यू कॅन कीप युअर हेड। सो कीप युअर हेड, आता कीप युअर हेड म्हणजे काय? तर बघा या ठिकाणी आपल्याला त्याचं मिनिंग दिलेलं आहे, नॉट
टू गेट अँग्री, म्हणजेच कुणावरही न रागावणे, म्हणजेच डोकं शांत ठेवणे. म्हणजेच लेखकाला काय म्हणायचं आहे की इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर, म्हणजे जर तू तुझे डोके शांत ठेवू शकते, कॅन म्हणजे शकणे, इफ यू कॅन कीप युअर हेड, तू जर तुझे डोके शांत ठेवू शकते कधी, व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग, जेव्हा सगळेजण तुझ्यावर रागावतील, अँड ब्लेम म्हणजे काय तर दोष आहे ना, दोष देणे, जर सगळेजण तुझ्या अवतीभोवती असणारे, ऑल अराउंड यू, तुझ्या सभोवताली असणारे जर तुझ्यावर रागावत असतील, तुला जर दोष देत असतील, आणि अशा वेळी जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकते, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू, डाऊट मीन्स शंका किंवा संशय, जर लोक आपल्यावर शंका घेतात, संशय घेतात, अशा वेळी जर तू स्वतःवर तुझा विश्वास ठेवू शकते, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू, जेव्हा लोक तुझ्यावर शंका करतात आणि अशा वेळी जी तुझ्या व स्वतःवर विश्वास ठेवू शकते, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. आता मेक अलाउन्स फॉर, आता बघा मेक अलाउन्स फॉर मीन्स इथं त्याचा मिनिंग दिलेला आहे, बघा इथं त्याचं मिनिंग दिलेलं आहे, मेक अलाउन्स फॉर, कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग, म्हणजे जे दुसरे आहे की नाही, अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग, म्हणजे तुझ्याबद्दल जे काही इतर लोक जे बोलतात ते तुला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे, म्हणजे स्वतःबद्दल इतरांचे जे म्हणणे आहे ते तू विचारात घेणे, म्हणजेच इतरांचे म्हणणे विचारात घेणे असं म्हणूया आपण. ओके, सो इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक्स अलाउन्सेस फॉर देअर डाऊटिंग टू, म्हणजे जेव्हा लोक तुझ्यावर डाऊट म्हणजे शंका घेत असतात, आणि अशा वेळी जर तू काय ट्रस्ट युअर सेल्फ, तुझा जर स्वतःवर विश्वास असेल, बट मेक अलाउन्स फॉर यू, आणि मेक अलाउन्स फॉर यू म्हणजे जेव्हा लोक तुझ्यावर डाऊट घेत असतात, तुझ्याबद्दल जे बोलत असतात, मग तेव्हा तुझे जे लोकांचे म्हणणे आहे ते जर तू विचारात घेत असतील, दे आर डाऊटिंग टू, त्याची शंकासुद्धा जर तू विचारात घेत असतील, आणि असं का केलं, व्हॉट्स द रिझन बिहाइंड इट, व्हाय दे डाऊटिंग मी, याचा जर विचार करून जर त्या शंकांना जर तू निरसन करत असशील, आणि तुझा जर तुझ्यावर विश्वास असेल. दुसरं बघा, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, तू जर वाट पाहू शकते, तू जर वाट पाहू शकते, बी टायर्ड बाय टायर्ड म्हणजे थकणे, आणि तू ते वाट पाहण्यासाठी जर थकत नसशील, आर बिईंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाई. आता बिईंग लाईड अबाउट म्हणजे इथं बघा, फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ टू अदर्स, म्हणजेच एखादा व्यक्ती जर तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी जर पसरवत असेल, आहे की नाही, आर बिईंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाई, तर अशा गोष्टींना जर तू खत पाणी घालत नसशील, आणि जर कोणी तुझ्याबद्दल जर खोट्या गोष्टी पसरवत असेल, आणि तू खोटे बोलत नसतील, आर बिईंग हेटेड, आणि कोणी तुझा जर द्वेष करत असतील, हेट म्हणजे द्वेष करणे, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, आणि तरीसुद्धा तू त्या हेटिंगला म्हणजे त्याचा द्वेष करत नसतील, त्याचा तिरस्कार करत नसतील, अँड एट डोंट लुक टू गुड आर नॉट टॉक टू वाईज, अँड डोंट लुक टू गुड, म्हणजेच तू जर स्वतःला अति महान समजत नसशील, किंवा स्वतःला जर तू आदर्श समजत नसशील, अँड नॉट टॉक टू वाईज, किंवा स्वतःला तू जर टॉक टू वाईज, आता टॉक टू वाईज म्हणजे बघा इथं शो ऑफ वन्स नॉलेज, आणि तू स्वतःला जर खूप शहाणा समजत नसशील, आहे की नाही, म्हणजे लेखकाला काय म्हणायचं आहे, कवीला काय म्हणायचं आहे की एकंदरीत इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग ऑन इट, जर तुझ्यावर लोक रागावत असतील, तुझ्यावर जर
तुला जर दोष देत असतील आणि जर तू आपलं डोकं शांत ठेवू शकत असतील, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, जर तू स्वतःवर विश्वास ठेवू शकत असतील, कधी व्हेन ऑल मेन डाऊट यू, जर तुझ्यावर लोक शंका घेत असतील, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, परंतु त्या डाऊटिंगचं तू जर मेक अलाउन्स फॉर म्हणजे तू ते लोक काय म्हणतात मला ते त्यांचं म्हणणं जर विचारात घेत असतील आणि त्याच्यामध्ये तू सुधारणा करत असतील, म्हणजे त्या लोकांनावर न रागवता ते का बरं असं म्हणत असतील हे जर तू कन्सिडर करत असतील, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, तू जर यशाची वाट पाहू शकत असशील आणि वाट पाहण्यासाठी जर तू थकत नसशील, बीइंग लाईड अबाउट यू, जर लोक तुझ्याबद्दल खोट्या नाट्या गोष्टी पसरवत असतील, अफवा पसरवत असतील आणि अशा वेळी तू जर त्यांना खत पाणी घालत नसेल किंवा तू सुद्धा त्यांना आपण म्हणजे तू जर खोटे बोलत नसतील म्हणजे नसणार, आर बीइंग हेटेड, जर लोक तुझ्या हेट करत असतील, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तरी त्यांना तू त्या म्हणजे तिरस्काराच्या भावनेमधून जर तू त्यांच्यासोबत वागत नसतील, अँड ए डोंट लुक टू गुड, आणि तू जर स्वतःला खूप म्हणजे असा आदर्श व्यक्तीसारखा जर वागवत नसेल किंवा मी खूप महान आहे असं जर समजत नसतील, अँड टाक टू वाईज, तू स्वतःला अति हुशार जर समजत नसतील, तू जर स्वतःला अति हुशार समजत नसतील, देन युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग इन इट, तर मग हे जग तुझं आहे आणि ह्या जगातलं सगळं काही हे कोणाचं आहे, तुझं आहे. देन युअर्स इज द अर्थ, मग हे जग तुझं आहे, अँड एव्हरीथिंग इन इट, ह्या जगातलं हे सगळं काही तुझं आहे, असा तो फादर आपल्या मुलाला काय देतो, सल्ला देतो. म्हणजे अशा पद्धतीनं जर तू वागत असेल तर हे जग कोणाचं आहे, तुझं आहे, आणि ह्या जगातलं सगळं काही हे तुझं आहे, असं कवी आपल्या मुलाला सांगत असतो. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टांजा. तर मित्रांनो बघा, ह्या कवितेमध्ये इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू, तर ह्या ओळीमध्ये अँटिथेसिस, कोणता अँटिथेसिस हा अलंकार आहे, याला म्हणतो आपण विरोधाभास, विरोधाभास अलंकार आहे. आता विरोधाभास अलंकार काय आहे, तर विरोधाभास अलंकार अँटिथेसिस म्हणजे दोन विरोधी कल्पना किंवा शब्दाचे एकाच वाक्यात सादरीकरण केले असेल तेव्हा त्याच्यामध्ये अँटिथेसिस असतो. ट्रस्ट अँड डाऊट आहे ना, तर ह्या दोन गोष्टी एकमेकापासून काय आहे, विरुद्धार्थी आहेत आहे ना, म्हणजे दोन विरोधी कल्पना जर एका जोडीमध्ये जर सादर केले गेले असतील तर तेव्हा तिथं विरोधाभास अँटिथेसिस हा अलंकार असतो. म्हणून ह्या कवितेमध्ये ह्या ओळीमध्ये अँटिथेसिस अलंकार आहे. त्यानंतर बघा ह्या ओळीमध्ये इट डोंट लुक टू गुड टाक टू वाईज, म्हणजे इथं बघा टू ह्या दोन शब्दाचं रिपिटेशन झालेलं आहे, म्हणून ह्या ओळीमध्ये रिपिटेशन, कोणता तर रिपिटेशन अलंकार आहे, याला म्हणतो आपण पुनरावृत्ती अलंकार, याला काय म्हणतो आपण, पुनरावृत्ती, कारण तर दोन शब्दाची या ठिकाणी काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. टू म्हणून ह्या ओळीमध्ये पुनरावृत्ती म्हणजेच रिपिटेशन ह्या अलंकार योजल्या गेलेलं आहे. ओके, तर चला मित्रांनो ह्या कडव्याची आपण रायमिंग स्कीम बघूया. तर यू हा यू म्हणजे साऊंड जुळतो ए, इथं सुद्धा यू हा यू टू म्हणजे इथं सुद्धा साऊंड जुळतो कुठंतरी, म्हणून आता याला सुद्धा यू टू. आता वेटिंग बी, लाई म्हणजे वरच्या कोणत्याही शब्दाशी त्याचा साऊंड जुळत नाही म्हणजे याला सी. वेटिंग हेटिंग म्हणजे याला बी सी साऊंड जुळतो. अँड वाईज, लाईज वाईज म्हणजे बघा याची रायमिंग स्कीम काय होईल, ए बी सी म्हणजे ए बी सी ही झाली त्याची रायमिंग स्कीम. ओके, आय होप यू अंडरस्टूड द फर्स्ट स्टांजा. नाउ गो टू द नेक्स्ट स्टांजा. ओके, so if you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim. काय म्हणतो तर कवी, इफ यू कॅन ड्रीम, तू स्वप्न पाहू शकते,
अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, परंतु त्या स्वप्नांना तुझा मालक होऊ देऊ नको. कवी काय म्हणतो, तू स्वप्न पाहू शकते परंतु त्या स्वप्नांना तुझा मालक होऊ देऊ नको, म्हणजेच त्या स्वप्नांना तुझ्यावर हावी होऊ देऊ नको, तू त्या स्वप्नांचा गुलाम होऊ नको. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन थिंक, तू विचार करू शकतेस, अँड नॉट मेक थॉट्स, आणि त्या विचारांना तुझं ध्येय बनवू नकोस. म्हणजेच कवीला काय म्हणायचं आहे, तर माणसाच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, आहे की नाही, परंतु त्या विचारांना तू कृतीत आण, परंतु त्यांना तुझं ध्येय बनवू देऊ नकोस. कारण की माणसाच्या जीवनामध्ये काही वेळामध्ये कितीतरी असे विचार मनामध्ये येऊन जात असतात, त्याच्यामध्ये काही चांगले काही वाईट असतात, परंतु त्या विचारांना तुझं एम म्हणजे ध्येय होऊ देऊ नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प्स अँड डिझास्टर. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. ट्रायम्फ अँड डिझास्टर. आता ट्रायम्फ मीन्स काय होते, तर व्हिक्ट्री. व्हिक्ट्री म्हणजे विजय. अँड डिझास्टर, आता डिझास्टर म्हणजे काय होते, तर आपत्ती म्हणतो आपण त्याला, टेरिबल सिच्युएशन. तर कवीला काय म्हणायचे आहे की इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज म्हणजे ह्या दोघांनाही, टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आता इम्पोस्टर्स म्हणजे काय, तर इथं बघा इम्पोस्टर्सची वन हू डिसिव्ज अदर्स, म्हणजे जो दुसऱ्याला काय करतो, फसवतो, बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. म्हणजे एखाद्याला तो फसवतो, त्याला आपण काय म्हणतो, भोंदू म्हणतो, बहुरूपी म्हणतो, फसवा म्हणतो, आहे की नाही. तर कवीला म्हणायचं आहे की इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प, जर तू ह्या विजयाला किंवा एखाद्या आपत्तीला जर मिळाला, तर ह्या दोघांनाही तू, ह्या दोघाही इम्पोस्टर्सला, ह्या दोघाही फसव्यांना, ह्या दोघाही चिटरला, इम्पोस्टर म्हणजे चिटरला तू काय कर, जस्ट द सेम, ट्रीट जस्ट द सेम, त्या दोघांनाही सारखी वागणूक दे. म्हणजे जरी तुला मोठं महान असे यश प्राप्त झालं किंवा एखादं अपयश जरी आलं, तर ह्या दोन्ही यशाला आणि अपयशाला तू काय कर, समान वागणूक दे. कारण हे दोन्ही काय आहेत, इम्पोस्टर्स आहेत, हे दोन्ही भोंदू आहेत, फसवे आहेत, हे बहुरूपी आहेत, हे आपल्याला फसवू शकतात. म्हणून ह्या दोघांना तू काय कर, सारखी समान वागणूक दे. अँड ट्रीट दोज जस्ट द सेम, सारखी वागणूक दे. म्हणजे आलं म्हणून मातू नको आणि गेलं म्हणून कुतू नको, तर दोघालाही तू काय दे, समान वागणूक दे, विजयाला आणि पराजयाला, असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजे तू जर असं करू शकत असशील, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. इफ यू कॅन बिअर म्हणजे सहन करणे, तू जर सहन करू शकत असशील, काय, हिअर द ट्रूथ म्हणजे सत्य ऐकण्याचं, सत्य ऐकणे हे जर तू सहन करू शकत असशील, यू हॅव स्पोकन, जे काय तू बोललेले आहे, अँड ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. आता नेव्ज म्हणजे काय होते, तर स्लेव्ज. आता स्लेव्ज म्हणजे काय, तर या ठिकाणी नेव्ज म्हणजे आपण त्याला काय म्हणू, नीच, आहे की नाही, त्याला कावेबाज म्हणतो आपण. काय म्हणतो, कावेबाज. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या मूर्खानी, एखाद्या कावेबाजाकडून जर तुम्हाला फसवण्यात गेलं, ट्रॅप रचून तुम्हाला जर फसवल्या गेलं, तुम्हाला जर धोका दिल्या गेलं, तर ते तुला सहन करू जर शकत असतील आणि तुझ्याकडून जे बोलल्या गेलेलं जे सत्य आहे ते ऐकणे जर तू सहन करत असतील, किंवा तुला जर एखाद्या मूर्खाकडून जर तुला ट्रॅप, सापळा रचून जर तुला फसवल्या जात असेल आणि ते जर तू सहन करू शकत असशील, तर काय, or was the things you gave your life to broken and stop and build them up with worn out tools. आणि पुन्हा कवी काय म्हणतो की or was the things you gave your life to broken. आणि तू जर तुझ्या जीवनामध्ये मिळालेले, तुला दिल्या गेलेले ज्या गोष्टी आहेत ते जर ब्रोकन होत असतील, म्हणजे नाहीशा होत असतील, तुटून जात असतील, अँड स्टूड अँड बिल्ड देम अप विथ वॉर्म आउट टूल्स, आणि त्यांना जर तू पुन्हा बिल्डअप करत असतील, बिल्ड देम. आता बघा इथं बिल्ड देम, आता बिल्ड देमचा या ठिकाणी काय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिलेला आहे, देम याला असं बिल्ड देम असं THEM याचा हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि त्या
गोष्टी तू तुझ्या डोळ्यासमोर जर तू पाहू शकत असशील तुटलेल्या, आणि पुन्हा तू उभं राहून त्यांना जर तू बिल्डअप करत असशील, वॉर्न आउट टूल्स, टूल्स म्हणजे साहित्य, आता वॉर्न आउट्स म्हणजे बोतट झालेले आहे की नाही, आपण त्याला काय म्हणतो, झिजलेले, असे जे टूल्स आहेत तुझ्या जीवनामधले जे वस्तू आहेत ते पुन्हा जर त्यांना तू बिल्डअप करत असतील, सो देन युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग इन इट. तर हे जग तुझं आहे आणि ह्या जगातलं सगळं काही तुझं आहे, असं कवी आपल्या मुलाला काय ॲडवाईस करतो. अँड यू विल बी अ रिअल मॅन, आणि तेव्हा तू खरा मनुष्य बनशील जर ह्या सगळ्या गोष्टी जर तू करू शकत असशील तर. कोणत्या? सो इफ यू कॅन ड्रीम अँड मेक अँड ड्रीम्स युअर मास्टर नॉट मेक्स अ ड्रीम. तू जर स्वप्न पाहू शकत असतील पण त्या स्वप्नांना जर तुझा मालक बनवू देत नसेल. इफ यू कॅन थिंक बट यू कांट एम, तू जर विचार करते परंतु तुझ्या विचारांना जर तू तुझं ध्येय बनवत नसेल. इफ कॅन मीट ट्रम्प, जर तू विजयाला आणि पराजयाला जर ह्या दोन्ही इम्पोस्टर्सला म्हणजे ह्या भोंदूंना जर सारखी वागणूक देत असतील आहे ना, जर तू सत्य ऐकू शकत असशील आणि जर लोकांकडून तुला फसवल्या गेलं आहे ना, ट्विस्टेड बाय नेव्ज, आणि त्या भोंदू लोकांकडून, फसव्या लोकांकडून जर तुला ट्रॅप रचून जर फसवल्या गेलं, हे जर तू सहन करत असतील, आर विच द थिंग्स यू हॅव लाईफ टू ब्रोकन, आणि तुझ्या जीवनामध्ये जे काय मिळालं आहे ते तू सगळे तुटून पुन्हा जर तू त्यांना बिल्डअप करत असतील तर निश्चितच युअर्स इज द अर्थ, हे अर्थ, ही पृथ्वी हे कोणाची आहे? तुझी असेल, आणि ह्या पृथ्वीतलं सगळं काय हे तुझं असेल. अँड यू विल बी अ रिअल मॅन, आणि तू खरा मनुष्य बनशील, असं कवी आपल्या मुलाला काय ॲडवाईस करतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझॅस्टर है ना, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स. तर ह्या कवितेमध्ये कवीनी पर्सोनिफिकेशन, कोणता? पर्सोनिफिकेशन अलंकाराचा उपयोग केलेला आहे. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? तर निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना जर करून ती मानव जातीप्रमाणे वागताना जर दाखवली असेल तर तिथं पर्सोनिफिकेशन हा अलंकार येऊ जाता. इम्पोस्टर्स म्हणजे काय होते? तर चीटर, ज्याला आपण भोंदू म्हणतो आहे की नाही, बहुरूपी म्हणतो. तर यांना ही निर्जीव वस्तू आहे ना, तर त्यांना ह्या ट्रम्प म्हणजे विजय आणि ह्या डिझॅस्टर म्हणजे आपत्तीला त्यांनी मानवी म्हणजे यांना मानवाचे गुण दिलेले आहे ना, म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हे अलंकार योजल्या गेलेले आहे. म्हणजे ह्या निर्जीव वस्तूंना त्यांनी मानव जातीप्रमाणे वागवताना दाखवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा अलंकार योजल्या गेलेला आहे. ओके. त्याचबरोबर बघा, जी शेवटची लाईन आहे या ठिकाणी ॲलिट्रेशन आहे ना, तर अँड स्टॉप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. बघा इथं WW आहे ना, ते इथं ॲलिट्रेशन, कोणता? ॲलिट्रेशन. ओके, ॲलिट्रेशन हा अलंकार योजलेला आहे. याला आपण म्हणतो ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास. याला काय म्हणतो? अनुप्रास. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय? वाक्याच्या सुरुवातीला एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली असेल, म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला नाही का एकाच अक्षराची पुनरावृत्ती जर झालेली असेल तर तिथं काय म्हणतो आपण? ॲलिट्रेशन. म्हणजे बघा इथं WW पुनरावृत्ती झालेली आहे की नाही, म्हणून याच्या वेळेस तिथं ॲलिट्रेशन हा अलंकार योजलेला असतो. इथं सुद्धा आपण जर रायमिंग स्कीम मास्टर एम बी, मास्टर डिझॅस्टर एम सेम बी डिझॅस्टर, स्पोकन ABC, फुल सेम फुल्स ABC है ना, तर मास्टर ये झाला एम, मास्टर डिझॅस्टर बी, सेम एम सेम बी, स्पोकन सी, फुल्स सेम फुल्स नाही ABCD, स्पोकन ब्रोकन C, अँड फुल्स अँड टूल्स इथे काय झालं D आहे ना. म्हणजे बघा तर ABCD ही ह्या कडव्याची रायमिंग स्कीम होईल. AB
C D. Okay, A B C D. He rhyming scheme. Okay, I hope you understood his second stanza. Now go to the third stanza and last stanza. Next page. Now the next, if you can talk with crowds and keep your virtues, or walk with kings nor lose the common touch. म्हणजेच कवी काय म्हणतो की इफ यू कॅन टॉक विथ द क्राऊड्स. आता क्राऊड्स म्हणजे गर्दी. जेव्हा तू गर्दीशी बोलू शकते त्यावेळी कीप युअर व्हर्च्यूज. कीप युअर व्हर्च्यूज. आता कीप युअर व्हर्च्यूज म्हणजे कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तू तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेव. तुझे मूल्ये जप. कधी? जेव्हा तू क्राऊडसोबत बोलत असते तेव्हा तू तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवून तुझ्या मूल्यांना जप. और वॉक विथ किंग्स. किंवा जर तू किंगसोबत चालत असशील म्हणजे जेव्हा तू किंगसोबत जर राहत असशील, नॉर लूज द कॉमन टच. तर सामान्य लोकांसोबत तू तुझं संबंध तोडू नको. म्हणजे सामान्य लोकांशी तू आपला संपर्क तोडू नको असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजेच तुम्ही क्राऊड म्हणजे गर्दीशी जर बोलत असाल तर तुम्ही तुमचे नीतिमूल्य जपा. तुमचे नीतिमूल्य जपा. आणि जेव्हा तुम्ही राजा महाराजांसोबत जर राहत असाल तर नॉर लूज द कॉमन टच. तर तेव्हा तुम्ही सामान्य लोकांशी संपर्क तोडू नका. तुम्ही सामान्य जनतेशी तुम्ही संवाद टाळू नका. त्यांच्याशी तुम्ही संबंध ठेवा असं कवी आपल्या मुलाला म्हणतो. म्हणजेच असं म्हटलं गेलेलं आहे की जीवन में ऊपर उठते समय नीचे वाले लोगों को नहीं भूलना चाहिए, क्योंकि एक दिन नीचे ही आना है और जब नीचे आएंगे तब ये नीचे वाले लोग तुम्हारी इज्जत नहीं करेंगे. इसलिए ऊपर उठते समय कभी नीचे वाले लोगों को कभी नहीं भूलना चाहिए. म्हणून आपण कितीही जरी मोठे झालो तरी आपली जी नाळ आहे ती जमिनीशीच जुळलेली असायला पाहिजे. म्हणजे सामान्य लोकांशी आपण त्याच पद्धतीने वागलं पाहिजे. इफ निदर फोज नॉर लविंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. इफ निदर फोज मीन्स शत्रू, लविंग फ्रेंड म्हणजे प्रिय मित्र, कॅन हर्ट यू. म्हणजेच इथं बघा नायदर नॉरचा उपयोग केलेला आहे. तुमचे शत्रूच नाही तर तुमचे मित्रसुद्धा तुम्हाला हर्ट करू शकणार नाही. कधी? जर नाड ही जमिनीशी कॉमन लोकांशी जुळलेली असेल तर. असं कवी आपल्या मुलाला सांगतो. इफ यू ऑल मेन काउंट विथ यू बट नॉन टू मच. म्हणजे इफ यू काउंट विथ यू इथं बघा बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. सो यू गिव द इम्पॉर्टन्स इक्वली टू यू. इफ यू गिव द इम्पॉर्टन्स इक्वली टू यू अँड नो वन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द अदर. आणि कुणालाही जर तू म्हणजे जास्तचं इम्पॉर्टन्स देत नसतील, सगळ्यांनाही जर इक्वल इम्पॉर्टंट देऊ शकत असतील. इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट. आता बघा इथं अनफॉरगिविंग मिनिट मीन्स टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन. आणि हा जो वेळ आहे हा कधी कुणाचीही वाट पाहत नाही. इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट्स म्हणजे कधीही तू जर एक्सक्यूज म्हणजे जर तू कधीही जर बहाणे करत नसशील आणि वेळेला जर तू महत्त्व देत नसशील आहे की नाही, तर म्हणजे वेळ ही कोणाचीही वाट पाहत नाही. तर इथं नो एक्सक्युजेस विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. बघा या ठिकाणी त्याचा अर्थ दिलेला आहे. काय म्हणते तर मेक अ गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. आणि प्रत्येक सेकंदाचा जर तू सदुपयोग करत असतील, 60 पैकी एकही सेकंद जर तू वाया जाऊ देत नसील. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट. तर हे जग तुझं आहे, ही पृथ्वी तुझी आहे आणि ह्या पृथ्वीतलं सगळं काही हे तुझं आहे. अँड व्हिच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. अँड व्हिच इज मोर आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे यू विल बी अ मॅन. तू काय तर एक रिअल मनुष्य बन. माय सन माझ्या मुला. त्याच्यापेक्षा जास्त काय तर तू काय एक चांगला मनुष्य बन. माय सन माझ्या मुला. अशा प्रकारे हा रुडयार्ड किपलिंग आपल्या मुलाला काय देतो ॲडवाईस देतो. म्हणजेच हा रुडयार्ड किपलिंग हा आपणा सर्वांना उद्देशून म्हणत आहे की तुम्ही त्याच्या मुलासारखे आहेत आणि तो तुम्हाला सांगत आहे
की तुम्ही काय बना, यू विल बी अ मॅन, एक मनुष्य बना. जर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल तर डेफिनेटली यू विल बिकम अ रिअल मॅन इन द वर्ल्ड. तर निश्चितच तुम्ही ह्या जगातले एक महान म्हणजे चांगले आयडियल पर्सन, आयडियल एक सिटिझन बनू शकणार, असं रुडयार्ड किपलिंग आपल्याला सल्ला देत आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस पोएम